कथा येतीलच सांगता येत नाही, पण शिवांची कथा नाही असं एकही पुराण नाही. शिव नामाचा महिमा गाणारा तो, हिला भगवान शिवाच्या सोमवाराचं व्रत करायला सांगितलं. तू अल्पावधीत काळामध्येच अवेळी विधवा होणारे ते वैधव्य योग तुला येऊ नये असं जर वाटत असेल तर म्हटले तू शिव उपासना कर. आणि श्रीमंत घराण्यातले असल्या कारणाने तिने ठरवलं की मी शिवाचं व्रत सोमवार करेल आणि दर सोमवारी सोमवार सोडायला किंवा हा सोमवार तर ते सोमवार रोज 1008 जोडफ्यांना मी जेवण घालेल म्हटले. संकल्प केला रोज किती लोकांना जीव घालेल? 1008 लोकांना. जेवू घालण्यात खूप समाधान प्राप्त होत होतं पूर्वीच्या लोकांना, आताच्या बी बरं का. हां, कारण जय हरिदादा सध्या जेवणाचे महोत्सव चाललेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आमच्या, त्यामुळे कंटाळा नाही जीव घालण्याचा. आणि पूर्वीचा काळच तसा होता. पूर्वीच्या काळी लोक एकटे जेवत नव्हते. अतिथी देव भव. अरे शास्त्राने तर असं सांगितलं, तुम्ही जेवायला बसल्याच्या नंतर 10 मिनिटं वाट बघा, कोणी येईल तर त्याच्याबरोबर मी जेवेल, बरं का. अशी पद्धत होती. पूर्वीच्या लोकांची म्हण होती ना, हे भगवान कोई अतिथी अगर आवे तो मैं भोजन पाऊं, बरं का. हे भगवान कोई अतिथि आवे तो मैं भोजन पाऊं, लेकिन अब उल्टा हो गया. हे भगवान आया हुआ इंसान कब जाए तब मैं भोजन पाऊं. माझ्या घरी आलेली गर्दी जाईल केव्हा, म्हणजे मी जेवायला बसेल. उलट होऊन गेलं महाराज. अतिथि देव भव. आणि एक सांगू का, खुद के लिए तो जानवर भी जीता है, दूसरों के जख्मों के ऊपर कौवा हमेशा पेट भरता है. जो दूसरों के लिए जिएगा, खुद के लिए तो बहुत लोग जीते हैं, दूसरों की जख्म पे कौवे भी पेट भरते हैं, लेकिन जो दूसरों के लिए जीता है, अतिथि के लिए जीता है, वही बोले इंसान होता है, तो माणूस असतो. श्रीमंतनीला आनंद आहे आणि रोज 1008 जोडप्यांना जेवू घालण्याचा संकल्प तिने केलेला आहे. रोज 1008 जोडपे येतात. आता 1008 जोडपे म्हणजे किती लोकांचं जेवण? 2016 लोकांचं जेवण. त्याच्यानंतर बरं का 5 सवासिनींचं भोजन, 5 सवासिनी स्त्रियांचं भोजन. मग 5 सवासिनी म्हणजे किती लोकांचं भोजन? माझी भाषा समजते का? 5 सवासिन, 5 सवासिनी म्हणजे किती? 5च नाही, त्या 5च आहेत. पण 5 सवासिनी म्हणजे नेमकं किती लोकांचं जेवण होतंय? तर ते 5 लोकांचं जेवण होतं. सवासिनी म्हणजे नेमकं काय? हा, सवासिनी समजा सुवासिन म्हणा. किती? काय? सौभाग्यवती, तिला तुम्ही सुवासिन म्हणतात. तो शब्द आहे सवासिन. खरं तर सौभाग्यवतीला सुवासिन किंवा सवासिन नाही म्हणत. 5 अशा स्त्रिया की त्यांच्या कडेवर बर का 1-1.5 वर्षाचं बाळ आहे, तिला सवासिन म्हणतात. हां, म्हणजे 5 लहान लहान बाळ, म्हणजे किती 1 लोकांचं खातील ते, असं एकूण 6 जणांचं जेवण ते 5 बाळ.
असा रोजचा तिचा संकल्प चाललेला आहे. आणि एक दिवस नेमकं झालं असं की 1007 जोडपे आले, 5 सवासिनी आल्या, एक जोडपं यायचं बाकी होतं जेवणासाठी. म्हटले एक जोडपं जर आलं, महादेव पार्वती समजून मी प्रत्येकाची पूजा करते, त्यांची पूजा करेल आणि त्यांना जेवायला बसवेल. तो भोजनाचा मंडप टाकलेला आहे, चारी बाजूला त्या सुगंधित पदार्थांचा घमघमाट त्या ठिकाणी येतोय. त्या गावामध्ये एक सोम्या गोम्या असे मित्र होते, सोम्या आणि गोम्या. त्यांना असं वाटलं की या सिमेंतनी माताकडे रोज पक्वान्नांचा बेत चाललेला आहे, आपल्याला क्वचित पक्वान्न खायला मिळतं गोडधोड, इथे जर गेलो तर मज्जा येईल. पण अडचण अशी आहे की तिथे दाम्पत्यांनाच प्रवेश आहे, तिथे दाम्पत्यांना प्रवेश आहे. एकट्या माणसाला, एकट्या स्त्रीला प्रवेश नाही. आपलं तर लग्न झालेलं नाही म्हटले, मग आपल्याला कसं खायला मिळेल. तेवढ्यात गोम्या राम्याला म्हणतोय किंवा राम्या गोम्याला म्हणतोय, एक मित्र दुसऱ्या मित्राला, अरे म्हटले आपलं लग्न झालेलं नाही म्हणून काय झालं. गोम्या तू खूप सुंदर दिसतोस, तू साडी नेसून घे. तू काय कर, साडी नेसून घे, मी तुझा नवरा होतो, तू माझी बायको हो, आपण दोघंच्या दोघं चालले जाऊ म्हटले. दक्षिणाही भेटेल आणि जेवायलाही मिळेल. जेवणाच्या हवायाच्या पोटी नवरा बायकोचं सोंग घेऊन त्या ठिकाणी गेले. माता सिमंतनी त्या भोजन मंडपाच्या बाजूला उभीच होती. या महादेव पार्वती समान तुम्ही धावून आलात, देवालाच माझी चिंता, या तुमचे मी पाय धुते आणि लगेच जेवायला बसा. ताटावर दक्षिणा पण तयार आहे, जेवण पण तयार आहे. आणि त्या दोघांचे पाय धुतले. पाय धुता धुता साडी नेसलेल्याकडे लक्ष गेलं. म्हटले का रे सोम्या, जे नाव असेल, तू बाबा लग्न कधी केलं कळलं सुद्धा नाही. म्हणे हो सिमंतनी माता मी केलं. फार सुंदर बायको आहे म्हटले तुझी. असं आहे ना, फार सुंदर बायको आहे. हो सुंदर आहे ना, बस अजून पाया पडतो. सिमंतनी ताई ते पाया पडायला लागले आणि सिमंतनीने आशीर्वाद दिला, तुमचं हे जोडपं 7 जन्म असंच राहू. हे दे का लक्षात, मागे आलं का लक्षात. आशीर्वाद काय दिला, हे जोडपं 7 जन्मी. त्या पुरुषाची भूमिका करणारा तो जो होता सोम्या राम्याचं, त्याला तर मोठं गोड वाटलं. पण ज्याने साडी नेसलेली होती त्याला दुःख वाटलं की अरे तो कोपरखुंबा मारतोय. या सिमंतिनीचा जर शब्द खरे झाले तर माझं काय होईल. गब्बेसरे म्हटले असं कुठे लगेच खरं होतं का. चल जेवायला गेले, जेवणाच्या ताटावर बसले, मस्त जेवण करतायत. जेवण करत असताना नवऱ्याची भूमिका करणारा तो मस्त जेवतोय, पण जो बायको झालेला आहे, ज्याने साडी नेसलेली आहे, त्याला त्याचं जेवणावर अजिबात त्या ठिकाणी लक्ष नाहीये. अधूनमधून तो आपल्या शरीराकडे पाहतोय आणि कोपरखुंबा मारून म्हणतोय की सिमंतनी मातेचे जर शब्द खरे झाले तर माझं काही खरं नाही, गब्बैस जेवण करून घे म्हटले. आणि सगळं जेवण झाल्याच्या नंतर तो गोम्या म्हणतोय, सोम्या माझं आता काही खरं नाही का. अरे मी पूर्ण लक्ष माझ्या शरीराकडे घातलं आणि आता मला कळलं की मी पुरुष राहिलेलो नाहीये, मी बाई होऊन गेलो. सिमंतनी मातेचे शब्द खरे ठरलेत म्हटले. आणि पश्चातापाच्या अश्रू त्या ठिकाणी ढाळायला लागला. सिमंतनी माता म्हटले आता मी तरी काय करू, माझ्या मनात तसं काहीच नाही बाबा, म्हणून मी आशीर्वाद दिला. तिचं वाचेचं तप आहे महाराज. म्हणून आमच्या मुलांचं कल्याण व्हावं, आमच्या नातवांचं कल्याण व्हावं, तर आम्ही दिलेला शब्द हा खरा ठरला पाहिजे. त्यासाठी बोलायचंच असेल तर हरी बोला, नाही तरी पुढे काय. हां यांना माहिती नाही ना ते. बोलायचंच असेल तर हरी बोला. काय बोला, काय कंजूस लोक आहेत तुम्ही, बोला तर सरी. हरी बोला, नाही तरी अबोला. बोलायचंच असेल तर काय बोला, अरे जरा मोठ्याने बोला, नाहीतरी अबोला, नाहीतर बोलूच नका बरं का.
हो, आणि बोलायचं असेल तर हरी बोला. त्या हरी बोलण्याने, त्या नामचिंतनाने तुमचं वाचेचं तप वाढेल. म्हणून मी आजपासून जर ज्याला शक्य आहे त्याने एक नेम करा. हप्त्यातून एक दिवस बिलकुल डोळे बंद ठेवायचे. डोळ्यांचं जर तप वाढवायचं असेल, हप्त्यातून एक दिवस डोळे बंद ठेवायचे. याचा अर्थ झोपून नाही राहायचं. डोळे बंद करून मस्त नामस्मरण त्या ठिकाणी करायचं. सहसा डोळे त्या दिवशी सूर्य उदयापासून तर सूर्यास्तापर्यंत उघडायचे नाहीत. हप्त्यातून एक दिवस हा प्रयोग करा. तुमच्या डोळ्यांचं तेज त्या ठिकाणी वाढेल. 1 2 हप्त्यातून एक दिवस काहीच ऐकू नका. कापसाचे बुडे नाही तर बंद रूममध्ये थांबा. बस काही ऐकायचं नाही. आणि हप्त्यातून एक दिवस असा प्रयोग करा की मौन व्रत ठेवा. त्या दिवशी कोणाशीच काही बोलायचं नाही. कोणी आलं तर सांगून द्यायचं, बोर्ड लावून द्यायचं, आज मौन व्रत आहे, कोणी बोलायचं नाही. आणि मौन मध्ये मानसिक त्या ठिकाणी नामचिंतन करायचं आहे, बोलायचं नाही. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या वाचेचं, डोळ्यांचं, सज्जनांनो कानांचं तप त्या ठिकाणी वाढेल. म्हातारपणामध्ये जेव्हा भगवंताची कथा ऐकावीशी वाटेल आणि कुठे बाहेर जाता येणार नाही ना, तर तुम्ही केलेले हे व्रत कामाला येईल. दुसरा कोणाचाच आवाज येणार नाही, पण कोणीतरी कथा सांगतंय आणि मी ते व्यवस्थित त्या ठिकाणी ऐकते, हे कानाचा तप तेव्हा तुम्हाला कामाला येईल. डोळ्याला व्यवस्थित दिसत नाही, पण मला माझ्या कन्हैयाला बघायचं आहे. जगातलं दुसरं काही दिसणार नाही, पण कन्हैया तुम्हाला सुस्पष्ट त्या ठिकाणी दिसेल. मला कोणाशी काही बोलायचं नाही, पण मला बोलण्याची पण माझी शक्ती चालल्या गेली. तुम्हाला दुसरं काही बोलता येणार नाही, पण माझ्या महादेवाचं नाव, माझ्या विठ्ठलाचं नाव, माझ्या कृष्णाचं नाव तोंडावर त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. हे भांडवल तेव्हा तुम्हाला कामात येईल. आणि त्यानंतर मेल्यावर सुद्धा म्हणून हो करा हरिभक्ती, परलोका येईल कामा, सोडवेल यमा पासूनिया. यमापासून त्या ठिकाणी ही केलेली हरिभक्ती सोडवेल. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाची शेवटी येईल तुमच्या कामा. हे हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हे हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हे हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. सज्जनांनो, भगवान शिवाचा विवाह झाल्याच्या नंतर मग पुढे ग्रस्त आश्रम आहे. मी ग्रस्त आश्रमाबद्दल नेहमी बोलत असतो. ग्रस्त आश्रम हा देवाचा असू देत, संतांचा असू देत, दुष्ट माणसांचा असू दे, सज्जन माणसांचा असू दे, ज्याने ज्याने लग्न केलेलं आहे, ज्याने ज्याने संसार थाटलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये थोड्या चढ उतार असतातच महाराज. या विश्वामध्ये सुखाचा संसार हा कोणाचाच नाही. एका वाक्यात सांगू, सुख आणि संसार किंवा संसार आणि सुख यांचं समीकरण कधीच जोडलेलं नाही, कधीच जोडलेलं नाही. आणि एक सांगू, न जोडलेलं चांगलं आहे. संसारामध्ये जर भांडण तंटे नसतील तर मला असं वाटतं त्या संसारालाही मजा येणार नाही. संसाराला मजा तेव्हाच येते संसारामध्ये थोडासा रुसवा फुगवा हा पाहिजेच महाराज, आहे की नाही. नवऱ्या बायकोमध्ये जर भांडणच नसेल
तर त्या संसाराला मज्जा येणार नाही, आहे की नाही? संसार म्हटल्याच्या नंतर थोडंसं भांडण पाहिजे. अहो भांडण प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये माता सीता यांच्याबरोबर थोड्या थोड्या कारणावरून त्यांचा वाद झालेला आहे. त्याचे उल्लेख रामायणामध्ये आहेत. माता रुक्मिणी, माता सत्यभामा आणि भगवान द्वारकाधीश यांच्यामध्ये थोडेसे मतभेद झालेले आहेत. त्याची कितीतरी उदाहरणं श्रीमद भागवतामध्ये आहेत. जगद्गुरु तुकोबाराय यांचं चरित्र पाहत असताना पत्नीशी थोड्या थोड्या कारणावरून त्यांचा झालेला वाद हा कधीतरी त्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतो. संसार म्हटल्याच्या नंतर थोडंसं उन्ह दुनं त्या ठिकाणी असतं देवांच्याही जीवनामध्ये. मग आपलं काय त्या ठिकाणी आलं, आहे की नाही? मी कधी कधी सांगतो की बा रोज जेवणामध्ये जर तुम्ही पुरणाची पोळी खायला लागले तर मग जेवणाला आनंद येणार नाही. रोज पुरणाची पोळी जमणार आहे का? नाही. जेवणामध्ये एक दिवस पुरणाची पोळी, एक दिवस कढी खिचडी, एक दिवस कडू कारल्यांची भाजी, एक दिवस वांग्याचं भरीत का रोजच, की नाही? तसं जीवनात पतीशी रोज गोड गोड बोलतोय, पती पत्नीशी रोज गोड गोड बोलतोय, मजा नाही. कधीतरी पत्नीने रुसावं, पतीने तिची समजूत काढावी. कधी कधी पतीने रुसावं, पत्नीने त्यांची समजूत काढावी. तो संसार, त्याचा आनंदच आगळा वेगळा असतो, आहे की नाही? आता म्हातारे लोक भांडण करत होते का नाही काय माहिती? करत होते का? करत होते? आता बी करता का? सारीपाट खेळतायत. सारीपाट खेळताना माता पार्वती म्हणते की मी प्रकृती आहे आणि माझ्यामुळे ही संपूर्ण सृष्टी चालते, किंबहुना तुमच्या जीवनाला शोभा ही माझ्यामुळे आहे. असं कोण म्हणतंय? माता पार्वती, प्रकृती. मला असं वाटतं की माता पार्वतीच असं म्हणते असं मला वाटत नाहीये. आज घरातली प्रत्येक पार्वतीला हेच वाटतंय, आहे की नाही? घरातल्या प्रत्येक पार्वतीचं आज म्हणणं आहे ती तर मी होती म्हणून तुमचा झाला, दुसरी राहिली असती तर, खोटं बोलतोय मी, ती तर मी होती, दुसरीने तुमचा संसार केला नसता. भरपूर वेळा त्या ठिकाणी तुम्ही हा डायलॉग मारतात, हे वाक्य पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उच्चारतात. तुम्हाला काय वाटतं आमच्या घरी हे वाक्य नसेल? आम्ही 12 गाव फिरणारे लोक. मी म्हटलं तू उठलं की सुटलं की म्हणते दुसरी राहिली नसती, खानदानी आहे, बापाचं नाव टिकते, दुसरी राहिली नसती, मी आहे म्हणून तुमचा संसार चालला आहे, दुसरी राहिली नसती. म्हटलं तू राहूच नको, चालली जाय. पण बाया मोठ्या हुशार. तुम्हाला काय म्हटले? इसगाव तिसगाव मारा झाले 50 गाव. तिथं मुलांसाठी राहणं पडतं म्हणे आता, आहे की नाही? प्रकृतीला माझं सांगणं आहे की खरंच तुमच्याशिवाय घराला घर पण नाही बरं का. तुमच्यामुळे घर शोभून दिसतं. महिला मंडळी, तुम्ही माता पार्वती आहात, तुम्ही प्रकृतीचं स्वरूप आहात. तुमच्यामुळे घर घरासारखं वाटतं. अरे तुम्ही 10 दिवसासाठी दिपवाडीला चालले जातात, घराची स्मशानखाई करून ठेवतो हा खंड्या. स्वयंपाकामध्ये याला फक्त चहा आणि उठलं सुटलं की डाळ, तांदूळ, खिचडी, याच्या व्यतिरिक्त याला काही येत नाही. तुमच्याशिवाय घराला घर पण नाही, मान्य आहे मला. पण तुम्हाला जो मिथ्या अहंकार होतो ना, तो तुमच्या ठिकाणी शोभून दिसत नाही. एखादी माझी माता भगिनी असेल आणि तिला असं वाटत असेल की मला सासूचं पण करावं लागतं, मला सासऱ्याचं पण करावं लागतं, मला देराचं करावं लागतं, मला जेठाचं करावं लागतं, एवढ्यांचा करण्याचा मी काय ठेका घेतलाय? एवढ्या जणांची कामं मी करणार नाही, मला इतकी कामं पेलवणार नाहीत माझ्याकडून.
तर त्या प्रकृतीला माझं सांगणं आहे की ताई, तुला म्हाताऱ्या सासूचं पण करावं लागेल, म्हाताऱ्या सासऱ्याचं पण करावं लागेल, घरामध्ये अजून एखादा नळलेला आणलेला देर जेठ असेल, नणन असेल, यांचं सुद्धा करावं लागेल. आणि एवढ्या जणांचं तुला करावं लागणार आहे. म्हणून माझ्या महादेवाने तुला सशक्त ठेवलेलं आहे. हे लोक जर निघून गेले तर तुला तुझा चहा सुद्धा ठेवता येणार नाही. तुला एवढ्या जणांचं करावं लागणार आहे. एखादा पुरुष, त्याला अहंकार होतो की माझा पगार आहे, मी कमवतो म्हणून सगळेजण पोट भरतात. मी काही सगळ्यांचा ठेका घेतलेला आहे का? दुसरे 2 भाऊ आहेत ते काही काम करत नाहीत, अजून घरामध्ये 1-2 मेंबर आहेत ते काही काम करत नाहीत, मग त्यांचा मी जीवनभर त्या ठिकाणी पोट भरायचा ठेका घेतलेला आहे का? तर बाबा, तुझ्यावरती जबाबदारी आलेली आहे ना, म्हणून देवाने तशी इन्कम सुद्धा तुला दिलेली आहे की एवढ्या लोकांचं तुला करावं लागणार आहे. मग गप त्या ठिकाणी देवाची आज्ञा म्हणून कर. नाराज त्या ठिकाणी होऊ नको आणि तक्रार सुद्धा अजिबात करू नकोस. खरं तर ह्या प्रकारचे संस्कार पूर्वी आमच्यावर रोवले जातो. अहो, मुलगी देताना बाप पूर्वी विचारायचा किती लोक आहेत घरामध्ये, म्हटले 5-6 भाऊ आहेत, देऊन टाकायचा मुलगी. जर 5-6 भाऊ आहेत एकत्रित राहतील, सगळ्यांच्या ताटामध्ये जर एक तुकडाही उरला आणि स्वयंपाक संपलेला असला तर माझ्या मुलीला हे 5-7 तुकडे खायला मिळतील, त्याचं पोट भरेल, तिचं पोट भरेल. शेतामध्ये उंबराचं झाड असलं, अरे नसलं जेवण तर 1 उंबर तोडेल, खाऊन घेईल, ग्लासभर पाणी पिईल, सुखाने त्या ठिकाणी नांदेल. भरपूर सभासद ज्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये लोक मुलगी देऊन टाकायचे. आता चाणकांचं कुबाई, विठोबा रुखमाई यांना सासू सासरे चालत म्हणा ना तुम्ही. कुठे चालला जमाना, है की नाही? प्रकृती मी आहे म्हणून, पण भगवान शंकराने सहज सांगावं की हे प्रकृती, बरं का, तू जरी त्या ठिकाणी असली, तुझ्यामुळे मला शोभा आहे असं जरी वाटत असलं तर माझा ऐक, कुठलाच बाळ हा आईच्या गर्भाशिवाय जन्माला येत नाही. हे जरी खरं असलं तरी सुद्धा कुठलीच स्त्री पुरुषाशिवाय बाळाला जन्माला घालू शकत नाही. मम योनिर महत ब्रह्म. आता नीट ऐक, तू कोण आहेस? तर म्हटले मी निर्माण केली. मम योनिर, माझ्यापासून तू निर्माण झाली आणि माझ्यातच मी बीज त्या ठिकाणी मत ब्रह्म, ते बीज मी रोवलं आणि बस आपल्यातूनच आपण त्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे तू आणि मी उणे दोने यामध्ये अजिबात त्या ठिकाणी बघायचं नाही. तू जितकी महत्वाची आहे सृष्टीमध्ये तितकाच पुरुष देखील, प्रणव देखील त्या ठिकाणी महत्वाचं आहे. पण प्रकृती बऱ्याच वेळेला ऐकून घेत नाही. बायांना मिथ्या अहम आहे की मी आहे, मी आहे म्हणून, मी आहे म्हणून. माझ्या जीवनामध्ये तुम्ही जर नसते तर चाललं असतं, मी एकटीने माझं सगळं पार पाडून घेतलं असतं. शक्य नाही, मला शक्य नाही. मी कधी कधी विनोदाने सांगतो, महाराजांना कीर्तन नाही, भजन नाही म्हणून महाराजांची बायको महाराजांना बोलते, अहो 2 महिन्यापासून तुमचं भजन नाही, कीर्तन नाही, मी एकटी कसं घर चालवते माझं मला माहीत. महाराज म्हणते तू कसं काय घर चालवते? म्हटले मी 10 घरी हळदी कुंकवाला जाते, बाया मला हळदी कुंकू लावतात, ओंजळभर गहू माझ्या ओटीमध्ये देतात, 11 रुपये देतात, मी ते 11 रुपये जमा करते, तेलमीठ आणते, ओंजळभर जमलेले गहू दळते, मग 4-5 चपात्या करते, मी खाते, मुलांना देते आणि तुम्हाला पण देते. मग कोण घर चालवतोय? महाराज म्हटले मी चालवतोय. अहो नुसते गणपती बाप्पा सारखे तुम्ही घरात बसलेत, घरातून बाहेर निघले तरी का? हळदी कुंकवाला कोण गेलं होतं? म्हणे तू. मग घर कोण चालवतोय? म्हणे मी. अहो व्यवस्थित बोला, मी हळदी कुंकवाला जाते ना. महाराजांनी सांगितलं हे बघ जास्त बोलायला लावू नको, मी जरी घरात बसलेलो असलो तरी मी तुझ्या कामाचा आहे. मी घरात आहे
म्हणून बाई तुझ्या कपाळाला, इतर बाया तुझ्या कपाळाला हळदी कुंकू लावतात. जर मीच राहिलो नसतो तुझ्या पांढऱ्या कपाळाला, बाई म्हणे आव्व माय, महाराज म्हणे तूच पाय. आहे की नाही? पुरुष पुरुषाच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये मिमी तुतूवरून त्या ठिकाणी सारेपाठ खेळताना वाद व्हायचा. सज्जनांनो, देव इकडे घाई करतायत की पुत्र जन्माला आला पाहिजे, पुत्र जन्माला आला पाहिजे. बा लग्नाच्या अगोदरच भगवान शंकराला बरं का तपश्चर्या करत असताना त्यांच्या भाल प्रदेशावर म्हणजे कपाळावर जो घाम आलेला आहे तो घाम त्यांनी असा बोटाने नितरवल्याच्या नंतर पृथ्वीवर टाकला. तर पृथ्वीवर टाकल्याच्या नंतर पृथ्वीने भगवान शंकराचा प्रसाद म्हणून तो स्वेद, तो घाम संग्रहित ठेवला आणि त्यापासून तिने एक पुत्र जन्माला घातला जो भगवान शंकरांचा पहिला पुत्र आहे. त्याचं नाव आहे भौम, भूमिसूत. आणि त्याचं नवग्रहांमध्ये नाव आहे मंगळ. मंगळ नावाचा जो ग्रह आहे तो भगवान शंकराच्या कपाळापासून त्या ठिकाणी त्या कपाळाच्या घामावरून भूमीच्या ठिकाणी जन्माला आला. त्याचं नाव आहे भौम. रुद्रापासून जन्माला आलेला आहे, त्यामुळे अतिशय तापट ग्रह. ग्रहांमध्ये याला स्थान देण्यात आलेलं आहे सेनापतीचं. बघा, ज्यांना शासकीय नोकरी लागावी असं वाटत असेल तर शिवमहापुराणाच्या माध्यमातून सांगतो त्या लोकांनी मंगळाचा जाप करायला पाहिजे. ओम अंगारकाय नमः, ओम अंगारकाय नमः, ओम भूमिसुताय नमः, ओम रक्तवर्णाय नमः. रक्तवर्ण आहे त्यांचा. आणि जर शक्य झालं तर व्यासांनी मंगळाचा स्वतंत्र श्लोक त्या ठिकाणी लिहिलाय. मला ओम धरणिगर्भ संभूतम विद्युत्कांती समप्रभा कुमारम शक्त्यस्तंच मंगलम प्रणाम्यहम. त्या मंगळाला नमस्कार करायला पाहिजे. हा मंगळ दक्षिण दिशेचा स्वामी आहे. ज्यांची ज्यांची घरं दक्षिणमुख असतील त्या लोकांनी दक्षिणेच्या दरवाजावर भौम यंत्र म्हणजे मंगळाचं यंत्र लावायला पाहिजे. मग या मंगळाची लक्षणं काय बघा. ज्यांच्या पत्रिकेमध्ये 1, 4, 7, 8 आणि 12 स्थानी मंगळ येतो त्याला मांगलिक म्हणतात. तो मंगळ ज्यांच्या पत्रिकेमध्ये येईल ते लोक थोडे गरम स्वभावाचे असतात, तापट स्वभावाचे असतात. अजून सांगू, ज्यांच्या चेहऱ्यावरचे गालाचे हे भाग उंच आहेत, डोळ्याच्या खालचे गालाचे हे भाग उंच आहेत आणि ज्यांची कपाळची पाठी उंच आहे ह्या लोकांना मंगळ असतो. ज्यांचे डोळे थोडेसे लालसर आहेत त्यांना सुद्धा तुम्ही 100 लोकांमध्ये मंगळाचे 2 लोक लपून ठेवा, पत्रिका न पाहता त्यांना आम्ही शोधून काढू. मंगळाचा चेहरा लगेच लक्षात त्या ठिकाणी येतो महाराज. मग ह्या मंगळाला जर शांत करायचं असेल तर त्यांनी शिव उपासना करायला पाहिजे म्हटले, कारण तो शिवापासून निर्माण झालेला आहे. जिथे शिव नाम गायलं जातं तिथे मंगळाचा कुठलाच त्रास व्यक्तींना जाणवत नाही. पण हा स्वेदापासून घामापासून तयार झालेला आहे म्हणून तारकासुराला मारण्यास हा सक्षम नाही. भगवान शिवाच्या अमोघ अशा वीर्यापासून त्या ठिकाणी पुत्र झाला पाहिजे असं त्याची मागणी होती तारकासुराची. म्हणून यथा योग्य वेळी सगळे ऋषी एकत्रित जमायचे आणि जमल्याच्या नंतर भगवान शंकराच्या जवळ जायचे आणि म्हणायचे, अहो तुम्ही कधी पुत्र निर्माण करणार, कधी पुत्र निर्माण करणार. मुळातच वैराग्य अंगी असलेले भगवान शिव यांचं मन संसारात रमत नव्हतं, त्यामुळे पुत्र निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांच्या मनी ध्यानी सुद्धा त्या ठिकाणी येत नव्हती. आणि इकडे देव ऋषी घाई करत होते. अहो तो तारकासूर खूप त्रास देतोय, तारकासूर खूप त्रास देतोय आणि तुमच्या व्यतिरिक्त त्याच्या त्रासापासून आम्हाला कोणी त्या ठिकाणी मुक्त करू शकणार नाही. अरे बाबा, खरंच त्यांना त्रास होता म्हणून ते असं म्हणतायत, पण ज्यांनाही
या भवसागरातून पार पडून जायचं असेल, त्या सर्वांनी फक्त भगवान शिवाचीच त्या ठिकाणी उपासना करायला पाहिजे. त्यांच्या अनुषंगाने सगळे देव तृप्त होतात. एकतर भगवान श्रीकृष्णाची तुम्ही उपासना करा, त्यांच्या अनुषंगाने सगळे देव तृप्त होतील. महादेवाची करा, श्री विठ्ठलाची त्या ठिकाणी भक्ती करा, माता शक्तीची करा, भगवान गणेशाची, सूर्यदेवाची करा. हे दिसायला वेगवेगळे आहेत, मात्र आहेत एकच. यांच्यावर तुमची श्रद्धा दृढ व्हावी म्हणून पुराणांची निर्मिती आहे महाराज, बरं का? हो. पण तुमचा विश्वास हा दृष्टांत ऐकल्याशिवाय बसत नाही. मुळात विश्वास शब्दाची व्याख्याच आहे महाराज. काय? तर्काच्या दृष्टीने पाहिल्याच्या नंतर जिथे चित्त स्थिर होतं तिथे आपण विश्वास ठेवतो. तर्काच्या दृष्टीने एखाद्याची परीक्षा पाहिल्याच्या नंतर जिथे स्थिरता प्राप्त होते त्या वृत्तीला विश्वास म्हणतात. पण तर्काचा विचार न करता जिथे माणसाचं मन रमून जातं ती श्रद्धा असते. आणि श्रद्धा ही आंधळी सुद्धा असू शकते, विश्वासाच्या बाबतीत तसं नाही आहे. आणि ती श्रद्धा विश्वासासह जेव्हा दृढ होते तिला आपण आस्था त्या ठिकाणी म्हणत असतो. मग आस्था, विश्वास, श्रद्धा ह्या भगवान शंकरावर तुमची दृढ व्हावी त्यासाठीच या ठिकाणी पुराणांची निर्मिती आहे. तुमचं आयुष्य घालवायचं असेल तर पुराणांच्या श्रवणाने त्या ठिकाणी आयुष्य घालवा. पण लोक संसाराचा रांदा वाहत असताना आयुष्य वायाला घालवतात. काही लोक फक्त शरीराचीच काळजी घेतात, शरीरातला आत्मा आणि मन याला शोधण्याचा प्रयत्न करत नाही. कबीर महाराज एका ठिकाणी छान सांगतात, आमचे सुजित महाराज सांगतील की हे माणसा, तू शरीराला असा घासतोस जसं बाया भांडे घासतात. क्यों तन मांजता रे, एक दिन माती में मिल जाना. जरा गौर से सुनना, क्यों तन मांजता रे. क्या तन मांझता रे, एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे, एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे, एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे, एक दिन माटी आवाज माना. पवन चले उड़ जाना रे पगले, हे हो. पवन चले उड़ जाना रे पगले, समय चूक पछताना, समय चूक पछताना. क्या मांझता रे, एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे, एक दिन माटी में मिल जाना. पवन तले उड़ जाना रे पगले, हे हो. पवन तले उड़ जाना रे पगले, समय चूक पछताना, समय चूक पछताना. क्या तन मांझता रे, एक दिन माटी में मिल जाना. क्या तन मांझता रे, एक दिन माटी में मिल जाना. हाड़ जले जैसे बन के लकड़िया, कैसे चले रे जैसे घासा. हो हाड़ जले जैसे बन के लकड़िया, कैसे चले रे जैसे घासा. कंचन जैसी काया जल गई, हे हो. कंचन जैसी काया जल गई, कोई
तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। चार जना मिल गड़े बनाए चढ़ा काठ के डोले हो। चार जना मिल गड़े बनाए चढ़ा काठ के डोले। चारों तरफ से आग लगा दे हो। चारों तरफ से आग लगा दे। खूब दैर जैसे हो खूब दैर जैसे हो रे। क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। माटी ओढ़ना माटी भिगोना माटी में मिल जाना। माटी ओढ़न माटी भिगोना माटी में मिल जाना। माटी ओढ़ना माटी भिगोना माटी में मिल जाना। कहत कबीरा सुन रे बंदे हे हो। कहत कबीरा सुन रे बंदे ये जग आना जाना। ये जग आना जाना। तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। पवन तले उड़ जाना रे पगले हो। पवन तले उड़ जाना रे पगले। समय चूक पछताना समय चूक पछताना। तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। क्या तन मांझता रे एक दिन माटी में मिल जाना। क्या तन मांझता रे एक दिन माती में मिल जाना. अरे या शरीराची माती होणार आहे एक दिवस, हे जर ठरलेलं आहे. आवाज दाबलेला आहे तो त्याचा. मग या शरीराच्या माध्यमातून नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. पवित्रची होय देह, अपवित्र अशा देहातून निर्माण झालेला देह जर नामस्मरणाने पवित्र होत असेल, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. मग नामस्मरणाने चांगल्या कार्याने या देहाला जर पवित्रता येत असेल तर मातीत माती व्हायच्या अगोदर त्याचं सोनं जर करून घेता आलं तर फार चांगलं होईल सज्जनांनो, आहे का नाही.
पण तिकडे लोक लक्षच देत नाही आहेत. अरे आपल्याकडे आहेच काय? श्रीमद भागवतामध्ये पाहिलं आपण, ज्या राजाकडे अखंड सार्वभौम भारताचा जो राजा आहे, भरत त्याचं नाव आहे, 18 भर वनस्पती ज्याच्या राज्यात कायम आहेत आणि 16,000 ज्याला बायका आहेत, त्या पण सुंदर. या सर्वस्वाचा त्याग करून या देहाचं सोनं झालं पाहिजे म्हणून तो गंडकी नदीच्या काठी जाऊन बसला का नाही? त्याला त्याग करता येतोय आणि आपल्याला इतकं अवघड का जात आहे? आपल्याकडे आहेच काय? 3 एकर जमीन, त्यात पण 1.5 एकर गाजरे गवतच आहे, 1 येडी बायको, 2 शंभडे पोरं. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नाही, तरी सुद्धा आपल्याला त्यांचा त्याग त्या ठिकाणी होत नाही. अरे जरा त्याच्या त्यागाकडे लक्ष द्या. बरं चला, तो शक्तिहीन असेल म्हणून त्याला असं वाटतं की मला माझ्या देहाचं सोनं झालं पाहिजे, मी देव झालो पाहिजे, किंवा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात मी पळायला नको. तो शक्तिहीन असेल म्हणून चालला गेला असेल. बरं बाबा, तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी महाभारताचा तुम्ही सर्वांनी अभ्यास केलेला आहे. माझा तुम्हाला प्रश्न असेल, महाभारतामध्ये सर्वात कमी वयाचा योद्धा कोण होता? अभिमन्यू. सर्वात कमी वयाचा. त्याला माहिती आहे या चक्रव्यूहमध्ये मला फक्त शिरता येणार आहे, बाहेर येता येणार नाही. पण माझा बाप हे चक्रव्यूह तोडू शकतो, पण माझा बाप या ठिकाणी उपस्थित नाही आहे आणि समोर भयंकर त्या ठिकाणी चक्रव्यूह लावण्यात आलेला आहे. युद्ध तर करावंच लागणार आहे. मी चक्रव्यूह तोडून त्या ठिकाणी मध्ये घुसेल, भलेही बाहेर नाही आलो तरी चालेल, पण मी जर धारातीर्थावर त्या ठिकाणी पडलो आणि रक्ताच्या धारा माझ्या शरीरातून निघाल्या तर गंगा स्नानापेक्षा जास्त पुण्य मला लागेल आणि मला सद्गती त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून मी माझं देहाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम. मी मेल्याच्या नंतर सुद्धा मला स्वर्गाची प्राप्ती होईल. अजून सांगू तुम्हाला, त्या महाभारतातून बऱ्याचशा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मला देहाचं सोनं करता येण्यासारखं आहे. अरे बाबा, ज्याला दिसत नाही तो धृतराष्ट्र आंधळा आहे, त्याची गोष्ट सोडा, त्याला दिसत नाही म्हणून या सृष्टीचा पाहण्याचा आनंद तो घेऊ शकत नाहीये, म्हणून तो दुःखी असेल. पण पतिव्रता धर्म निभवण्यासाठी माझ्या या देहाचं सोनं झालं पाहिजे. डोळे असून सुद्धा या सृष्टीला पाहण्याची शक्ती जिच्याकडे असून सुद्धा नाही, माझा नवरा आंधळा आहे तर मी सुद्धा त्या ठिकाणी डोळ्यावर पट्टी बांधून घेईल आणि माझ्या या देहाचं सोनं करून टाकेल. त्या गांधारीचं चरित्र सुद्धा ऐकण्यासारखं आहे महाराज. त्याग आहे त्याच्या जीवनामध्ये. काहीतरी असा त्याग पाहिजे की या देहाचं सोनं झालं हे दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे. अजून एक योद्धा, खरं तर अभिमन्यूपेक्षाही छोटा योद्धा आहे एक, की त्याने महाभारताचं युद्ध काही मिनिटांमध्ये संपवून टाकलं असतं. महाभारताचं युद्ध काही मिनिटांमध्येच त्याने संपवून टाकलं असतं. ज्याच्यावर माता कामाख्याची कृपा आहे. काय नाव त्याचं? श्याम बाबा. श्याम बाबा आपल्या भारतामध्ये जसे एक एक महाराज वेगवेगळ्या कारणांनी फेमस होत आहेत, तसे वेगवेगळे देव सुद्धा टप्प्याटप्प्याने फेमस होत आहेत. नाही, मी अनेक वर्षापासून त्या खाटू श्यामजी बाबांचं त्या ठिकाणी चरित्र सांगतो. खरं तर खाटू श्यामजी म्हटल्याच्या नंतर लोक त्यांना श्यामजीच म्हणतात, कृष्णच म्हणतात. कोण होते ते? महाभारताच्या युद्धामध्ये भीमाचे त्या ठिकाणी पुत्र आहेत घटोत्कच, आणि या घटोत्कचाचा असणारा पुत्र ज्याचं नाव आहे बार्बरिक, त्याला त्रिकांड्या बब्रू म्हणतात. बार्बरिकने माता कामाख्याला प्रसन्न करून त्या ठिकाणी 3 बाण असे मिळवलेले आहेत की त्यातले 2च बाण चालवले तर संपूर्ण त्रिभुवनाचा तो नाश करून टाकेल. एका बाणाच्या टोकाला माता कामाख्याने दिलेलं कुंकू लावलं आणि स्मरण केलं की उमरी गावातील एवढे घरं मला पाडायचे आहेत माझ्या बाणाने, जा मी स्मरण केलेल्या सगळ्या घरांचं छेदन करून या.
तर तो कुंकू लावलेला बाण तिथं टिकमार करणार. दुसरा बाण सोडला की सज्जनांनो सगळं त्या ठिकाणी घर, मैं हारे का सारा बनूंगा, मी हरलेल्यांचा सारा त्या ठिकाणी बनेल. वचन देऊन घोड झाला महाराज. तो लहान आहे, प्रचंड शक्ती आहे आणि ती प्रचंड शक्ती असल्या कारणाने प्रचंड शक्ती असल्या कारणाने महाभारताचं युद्ध बघायला निघाला. रस्त्याने बरबरीक येतोय. माझ्या द्वारकाधीशांची फार दूरदृष्टी आहे महाराज. महाभारतामध्ये सर्वात जर चिंता कोणाला असेल तर ती माझ्या भगवान श्रीकृष्णांना, त्यांच्या नंतर जी चिंता असेल ते पितामह भीष्माचार्यांना. बरबरीक रस्त्याने त्या ठिकाणी येतोय. खरंच याच्या बाणांमध्ये एवढी शक्ती आहे का? त्याची परीक्षा पाहायची ठरवली. त्याची परीक्षा पाहायची ठरवली आणि एका पिंपळाचं पान, एका झाडाचं पान, आता ते पिंपळाचं झाड होतं का काय, कुठलं झाड होतं त्याचा उल्लेख नाही, पण एका झाडाचं पान तोडलं आणि आपल्या पायाखाली लपवलं आणि बरबरीक तुझ्या बाणांचं प्रदर्शन मला बघायचं आहे, मग मी तुझी शक्ती मान्य करेल. या झाडावरची जेवढी सुकलेली पानं आहेत तेवढ्या पानांचं तुला भेदन करायचं आहे. अर्ध सुकलेल्या पानाला बाणाचा धक्का लागायला नको आणि एक सुकलेलं पान आपल्या पायाखाली लपवलेलं आहे. बरबरीकने सज्जनांनो धनुष्याला बाण लावला आणि स्मरण केलं आपल्या विद्येचं. साप दिसी त्या ठिकाणी बाण सोडला. हजार राजा मजा वाटते थोडीशी. आणि सर 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 सुकलेले पान टिकमार केली. दुसरा बाण सोडला. सोडल्याबरोबर जे सुकलेले पानं सर 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 जळायला लागले महाराज. आणि बाण द्वारकाधीशांच्या पायावर येऊन त्या ठिकाणी थांबतोय. बरबरीक म्हणतोय. आणि आकाशामध्ये महाशक्ती मा कामाख्या त्या ठिकाणी प्रकट झाल्या आणि म्हणतायत, द्वारकाधीश हे काय केलं तुम्ही? पण माझ्या द्वारकाधीशांनी डोळे बंद केले, हृदयावर हात ठेवलं आणि सांगितलं, हे माता तुझा अपमान करणं हा माझा हेतू नव्हता. तू वरदान दिलंयस ना की जिथे याने ठरवलं की हा त्या पानाला, त्या व्यक्तीला, त्या सगळ्या गोष्टींचं छेदन करेल, तर तुझी शक्ती मला कमी करायची नाही आहे. मला याची परीक्षा बघायची होती. मी पाय आता बाजूला करतोय. हे पान तर जळेल, पण मी शब्द देतो, हा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण, हा युगंधर, ज्याने वयाच्या 7व्याच दिवशी पहाडा एवढी पुतना मारून टाकली, त्याचा मृत्यू तुझा बाण ज्या पायाच्या जवळ येऊन थांबला तेवढ्या पायाची माझी शक्ती त्या ठिकाणी हीन झाली. ह्या जागेवर मला जर थोडंही काही लागलं तर ते माझ्या मरणास कारणीभूत ठरेल. मी तुझा अपमान करत नाही म्हटले. तेवढंच कारण त्यांच्या मृत्यूला, म्हणजे त्यांचं हे शरीर ठेवायला कारणीभूत ठरलं. सज्जनांनो, पाय बाजूला केला, ते पान जळालं. जळाल्याच्या नंतर म्हटले, बाबा काय शक्ती आहे रे तुझी खरंच. मग आता तू महाभारतामध्ये कोणाच्या बाजूने लढशील? पांडवांच्या ना? कारण कौरव हे अधर्मी आहेत म्हणून तुला पांडवांच्या बाजूने नाही म्हटले. धर्मी आणि अधर्मी हे मला माहिती नाही. जी पार्टी हारताना दिसेल त्या पार्टीकडून मी होऊन जाईल. आता भगवान श्रीकृष्णांना पांडवांना जिंकवायचं आहे. कौरव हारतील हा त्यांच्या बाजूने चालला जाईल आणि या बाबाने 2 बाण काढले की सगळ्यांना संपवून टाकेल. त्यामुळे आता याला जिवंत ठेवणं योग्य नाही. देवाच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. बरबरीक, अरे या धर्मक्षेत्रावर अनेकांचं रक्त त्या ठिकाणी वाहणार आहे आणि त्या अगोदर ह्या धरतीला रक्ताचा अभिषेक घालावा लागेल म्हटले. त्यासाठी याच्यावर एखाद्या शूरवीर पुरुषाचं रक्त शिंपावं लागेल आणि तुझ्यासारखा शूरवीर आता ह्या त्रिभुवनात कोणी नाही आहे. म्हणून मी मागतो ते देशील? म्हटले, बोला ना, बोला. तुम्ही सतत माझ्या दादांचं, परदादांचं त्या ठिकाणी तुम्ही रक्षण केलेले, तुम्ही जे मागाल ते मी देऊन टाकेल. म्हटले, तुझं
मस्तक तुझं मुंडकं मला त्या ठिकाणी पाहिजे. तुझं मुंडकं मी सुदर्शन चक्राने कापेल आणि तुझ्या शरीरातून निघालेलं रक्त या धरणीवर शिंपेल, तेव्हा धर्माचा विजय होईल. म्हटले एवढा त्याग तुला करावा लागेल. म्हटले वा द्वारकाधीश, अरे तुमचा मान राखला, तुम्ही माझी मानच कापायला निघालात. पण देवा, माणूस चुकू शकतो रे, तुम्ही कधीच चुकणार नाहीयेत. माझं शीश मी दान केल्याच्या नंतर जर जगाचं कल्याण होत असेल ना, तर माझी एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून सुद्धा माझा काही एक उपयोग नाही आहे. या शक्तीने कोणाचा तरी मी ऱ्हासच करेल. त्यापेक्षा जगाचा ऱ्हास करण्यापेक्षा मला माझ्या शरीराचं सोनं करून घ्यायचं आहे. तुम्ही सांगा, मी ते करायला तयार आहे. कापा माझी मान त्या ठिकाणी. फक्त माझी इच्छा आहे की मला महाभारताचं युद्ध बघायचं होतं. म्हटलं तुझं शिर कापलं जाईल, पण तुला यातना होणार नाहीत. आणि विशेष म्हणजे तुला महाभारताचं युद्धसुद्धा पाहता येईल. आणि घाबरू नकोस, आजपासून तुझं नाव बर्बरिक नाही राहणार. तुला शिष्के दानी म्हणतील, तुला शिष्यदानी म्हणतील, तुला 3 बाण धारी म्हणतील. आणि आजपासून तुला लोक श्यामजी म्हणतील. जे सामर्थ्य माझ्यात आहे ते सामर्थ्य तुझ्यामध्ये असेल, तू ज्याला आशीर्वाद देशील, ज्याला जिथे तुला जे काही करायची इच्छा आहे ते सामर्थ्य आजपासून तुला त्या ठिकाणी लाभेल. तुला श्यामजी म्हणून त्या ठिकाणी ओळखतील. आणि बस श्यामजी झाल्याच्या नंतर तुझी ही दया आहे ना, तू नंतरही लोकांवर दाखवू शकतो. पण आता तुझा त्याग पाहून मी त्या ठिकाणी धन्य झालो म्हटले महाराज. म्हणून आज सुद्धा जीवनामध्ये जेव्हा तुम्ही हताश व्हाल, आत्महत्याशिवाय पर्याय नाही असं जेव्हा वाटेल, तेव्हा तुम्ही काय करा म्हटले, आत्महत्या करू नका. कोणाकडून तरी भाड्याला पैसे घ्या आणि खाटू श्यामजीला चालले जा. नाही जातायत, एक नारळ घ्या घरी आणि त्या नारळावर तुमच्या समस्या लिहून ठेवा. या समस्या दूर होऊ देत. दूर झाल्या की हे नारळ घेऊन मी तुझ्यापर्यंत येईल. बस बाबा, हारे का सहारा बनो, मी हारलेलो आहे आणि मला तुम्ही सहकार्य करा. जर अंतःकरणापासून आवाज दिला तर तो आपले 3 बाण त्या ठिकाणी चालवतो आणि आपल्यावरचं संकट दूर करतो. सुजित महाराज छान त्या ठिकाणी भजन गातात. माझी विनंती असेल, जीवनामध्ये असा प्रसंग आमच्यावर येऊ नये, आलाच तर त्याची आठवण त्या ठिकाणी करता आली पाहिजे. म्हणून हे भजन. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम लेने आजा, हौसला हार न जाऊं. हो शाम आजा, 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हरे के सहारे मेरे, हरे के सहारे, हरे के सहारे मेरे हार रहो ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे हार हराओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना.
भटकर राहों में बाबा पार लगाओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। श्याम जी रिश्ते गिनवाओ किस जात बताऊं मैं। क्या क्या जख्म दिए जगने किस घात बताऊं मैं। किसको रिश्ते गिनवाओ किस जात बताऊं मैं। क्या क्या जख्म दिए जगने किस घात बताऊं मैं। बिन कुछ पूछे शाम हमारा बिन कुछ पूछे शाम कष्ट मिटाओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना। कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे हमने सुना है तेरे नाम से संकट सब भागे। कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे हमने सुना तेरे नाम से संकट सब भागे। छोटू की विपत्ति आए बाबा छोटू की विपदा को तीन बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। हरे के सहारे मेरे हारे के सहारे हरे के सहारे मेरे हर राओ ना। तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना। हो श्याम आजा हो श्याम आजा। नमः पार्वती पते हर हर महादेव. याच्या आवाजावर लगेच लक्ष ठेवायचं तुम्ही. तो मॉनिटरचा आवाज येत नाही मला ना आता. आमच्या सुजित महाराजांनी हे भजन छान गायलं. यूट्यूबला तुम्ही बघा, भरपूर जण गाण्याचा प्रयत्न करतायत पण त्या मूळ गाण्याचे ठेवण सोडून देतात आणि ते काहीच्या काही होऊन जाते. खरं तर एक गात असताना आपल्या मनामध्ये